बिहारची निवडणूक भाजपने कधी चालू केली होती तर लोकसभेचे जेव्हा निकाल लागले तेव्हाच चालू केली होती। त्याचं कारण होतं की लोकसभेमध्ये 400 पारचा नारा होता आणि 240वर भाजप आली, त्यांना त्याची पुनरावृत्ती ही बिहारमध्ये नव्हती करायची। तर बिहारचे भाजप प्रभारी विनोद तावडेंनी मागच्या 2 वर्षात प्रचंड मेहनत घेतली। तावडेंनी तिथं काय केलंय तर सुशील कुमार मोदी हे बिहारचे एक छत्र नेते होते, ते बनिया होते। तर मोदींनंतर असा कुठलाही नेता नव्हता की जो बिहारचा भाजपचा चेहरा म्हणून ओळखला जायचा, परंतु गटतट खूप होते। त्या गटतटांना एकत्रित आणण्याचं काम आणि एकोप्याने एका मंचावर आणून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं काम विनोद तावडेंनी केलं। आणि दुसरं महत्त्वाचं काम विनोद तावडेंनी 3 महिन्यापूर्वी हे जे भाजपचे मित्रपक्ष आहेत त्यांनी कुठल्या जागा लढवायच्या, कुठल्या जातीनं कुठल्या जागा लढवायच्या, उमेदवार कुठल्याही पक्षाचा असला तर त्याची जात मात्र ठरवून घेतली होती। त्याचं श्रेय विनोद तावडे आणि भाजपचे गृहमंत्री अमित शहा यांना जातं। वोट चोरीचा मुद्दा हा मागच्या वर्षभरापासून बोलल्या जातात। त्यानंतर यांनी बिहार निवडणुकीच्या आधी वोट चोरीवर पत्रकार परिषद घेऊन सांगितले की एवढे मतदार दुबार आहेत, एवढे मतदार मृत आहेत। मतदानाच्या आदल्या दिवशी नाही, ते तर केलंच, त्याच्या 2 महिने आधी केलं। मग निवडणूक आयोगाने काय केलं, SIR काढलं। SIR मध्ये तिथल्या मतदार यादीची छाननी केली तर 65 लाख दुबार मतदार, मृत मतदार, अस्थायी मतदार जे दुसरीकडे गेलेले ते सगळे काढले ना। आता काँग्रेस वोट चोरीचा आरोप कसा काय करू शकतं की बाबा रे वोट चोरी झालेली आहे। तर आता मतदार यादी स्वच्छ झालेली आहे। असा बिहारमधला एकही मतदार नाही म्हणाला की माझं नाव आहे आणि माझं मतदार यादीत माझं कार्ड आणि मतदार यादीत नाव नाही आहे। तर यावर तर उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलंच आहे। हे सगळं झालेलं असताना आता त्यांनी दुसरा मुद्दा मांडला की पैसे दिले। तर हे लक्षात घेतलं पाहिजे, महाराष्ट्रातली लाडकी बहीण योजना आणि बिहारमधील जीविका दीदी योजना यात फरक आहे। महाराष्ट्रात दर महिना 1,500 रुपये दिला जातो, बिहारमध्ये दिल्या जात नाही। बिहारमधल्या महिलांच्या जीविकेसाठी जीविका दीदी योजना आणली, त्यांना उद्योगधंदा करण्यासाठी, त्यांच्या गृह कर्जासाठी, स्वतःच्या खर्चासाठी एकमुष्ट रक्कम देणार आहेत। 10,000, 15,000, 20,000 त्यांनी असं काहीही घोषित केलं नाही की आम्ही महिन्याला देऊ। तर जेव्हा केव्हा तुम्ही कुठला धंदा चालू करणार आहेत, एखाद्या महिलेला 20,000 मिळतील, एखाद्याला 40,000 मिळतील आणि ते यासाठी दिले जातील की तिथल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि तिथल्या बचत गटांना काम दिल्या जावं। आणि हे तिथल्या महिलांना पटलेलं आहे। आणि तिसरा महत्त्वाचा विषय तू जो म्हणलास, काँग्रेसनी तिथं निवडणूक कशी लढवली, मला असं वाटतं काँग्रेस ही बिहार UP मध्ये निवडणूक लढवतच नाही, ती फक्त लुटूपुटूची लढाई खेळते की बाबा आपला पक्ष आहे, नेते आहेत, मग तिकीट द्या आणि जसं आहे तसं लढा। का पण म्हणजे त्याचं कारण असं आहे, 1990 नंतर मंडल कमंडलचं राजकारण आल्यानंतर तिथला दलित, तिथला यादव, तिथला OBC, MBC हे सगळे मतदार इतर पक्षांनी पळवून नेले। म्हणजे काँग्रेसचा तिथं मतदारच उरलेला नाही आणि काँग्रेस तिथं 61 जागा मागतं, त्यांच्याकडे उमेदवार नाहीत। अशा वेळेला जर लढवायचं तर त्यांनी 2 वर्ष मेहनत करायला पाहिजे होती, संघटन उभं करायला पाहिजे होतं, तसे उमेदवार द्यायला पाहिजे होते, निवडणूक लढवायला पाहिजे होती। मागच्या वेळेला काँग्रेसने 70 जागा घेतल्या, 19 जागा निवडून आल्या। यावेळेला 61 जागा घेतल्या, 4-5 सुद्धा जागा निवडून येत नाहीत। त्यामुळे काँग्रेसने ही निवडणूक अर्ध्या मनाने, हाफ हार्टेडली ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो तशी लढलेली आहे। आणि काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व हे गंभीर नव्हतं, राज्यात तर नेतृत्वच नाही। एखाद्या काँग्रेस बिहारच्या नेत्याचं नाव तुम्ही सांगा म्हटलं तर आपल्याला विचार करावा लागतो, कारण असं एक नेतृत्व त्यांच्याकडे नाही। यावेळेला त्यांचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम मागच्या 2 वेळेला निवडून आलेत, या वेळेला कुटुंबामधून पराभूत होतील। आम्ही तिथं फिरत होतो, मागे होते ते मग आजपासून। आणि यावेळेला आमची मुलं तिथं फिरायची तर ते म्हणाले अरे इन्होंने तो कुछ काम ही नहीं किया है, ये दिल्ली वाले पटना वाले नेता है, लोक त्यांना पराभूत करतील। त्यामुळे काँग्रेसनी ही निवडणूक गंभीरतेनं लढली नाही आणि काँग्रेस आणि तेजस्वीचं पटलेलं नाही। काँग्रेसचं म्हणणं होतं तेजस्वी यादव यांचं मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित करू नये, परंतु तेजस्वीचं म्हणणं होतं ते घोषित केल्याशिवाय मी निवडणुकीला पुढे जाणार नाही। काँग्रेसचं म्हणणं होतं 4 आपण उपमुख्यमंत्री घोषित केले पाहिजेत, 1 मल्हार केलं पाहिजे जे सहनींना केलं, 1 दलित, 1 मुस्लिम आणि 1 सवर्ण जातीतून करायचा, राजपूत किंवा भूमिहार। पण हे ऐकलं नाही, त्यामुळे काँग्रेसने ती निवडणूक सोडून दिली। आणि जेव्हा निकाल येतील तेव्हा आरोप करणं हे राजकारण आहे। तुम्ही उदाहरण देत होतात सर, मगाशी राहिला होता तो मुद्दा, कसं बदललं?
आता भाजपनी जी ही आकडेवारी मिळवली आहे त्याचं कारण हे आहे, ज्या जागा हारल्या तिथं भाजप का हारलं त्याचं विश्लेषण केलं. जर त्या मुस्लिम बहुल आहेत त्या जागा त्यांनी LJPला दिल्या आणि दुसरी जागा त्या JDUला दिल्या. एक उदाहरण देतो. LJP एक जागा लढते चेन्नारी, मागच्या वेळेला काँग्रेस जिंकली होती. मुरारी प्रसाद गौतम हे काँग्रेसचे उमेदवार होते. यावेळेला भाजपनी मुरारी प्रसाद गौतमला बोलवलं आणि म्हणालं तू LJPच्या उमेदवारीवर उभं राहा, तुला तिकीट द्यायची आम्ही व्यवस्था करतो. आणि मुरारी प्रसाद गौतम चांगल्या मतांनी निवडून येताना दिसत आहेत. एक जागा होती बिहारमधली चैनपूर ही जागा मागच्या BSP जिंकलेलं होतं. तिकडे जनसुराज खरं तर आघाडीवर पण होतं सुरुवातीला होतं, कारण तिथं लढाई जनसुराज आणि JDUचे जे यावेळेसचे उमेदवार आहेत MD जामा खान यांच्यामध्ये. जामा खान हे मागच्या वेळेस BSPचे उमेदवार होते, त्यांना JDUकडे घेतलं आणि त्यांना JDUची उमेदवारी दिली आणि त्यांना सांगितलं तुम्ही लढा. ते उभे राहिले, ते पुढे. एक जागा आहे किशनगंज. किशनगंज ही जागा फारच महत्त्वपूर्ण आहे. ती एकदम बिहारच्या सीमारेखेला लागून आहे आणि तिथं 69% मुस्लिम मतदाता आहेत. भाजपने काय केलं, स्वीटी सिंग त्यांची एक मजबूत कार्यकर्ता आहे महिला, ती मागच्या वेळेस फक्त 1100 मतांनी हारली. यावेळेला तिलाच तिकीट दिलं. तिथं काँग्रेसचा उमेदवार आहे, तिथं जनसुराज्याचा उमेदवार आहे, तिथं MIMचा उमेदवार आहे. ह्या तिघांनी मुस्लिम मतांचं मतदान घेतलं आणि स्वीटी सिंग जिंकून येते. तर हे जे छोटं छोटं मतदार संघनिहाय रणनीती करण्याचं काम भाजपने केलं त्याचं प्रतिबिंब आकड्यांमध्ये.